लोकशाही जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात. अमृता नागरे. दर्पण दिनानिमित्त जिंतूर येथे पत्रकारांचा सन्मान. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिनांक 6 जानेवारी रोजी जिंतूर येथील पत्रकार भवनात दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या अमृता नागरे यांनी पत्रकारांचे लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित करताना लोकशाही जिवंत ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम पत्रकार करत असतात असं मत व्यक्त केलं. त्या म्हणाले की आजच्या काळात सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI यांच्या माध्यमातून खोटे फोटो, चुकीची माहिती आणि वास्तवाला वेगळे स्वरूप देणारे मजकूर मोठ्या प्रमाणात पसरवले जात आहेत. अशा परिस्थितीत सत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी जपत पत्रकार जे कार्य करत आहेत ते समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आशादायक आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचा व्यवसाय नसून समाजाच्या हितासाठी केलेली एक जबाबदार सेवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निहाल अहमद होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, लक्ष्मण बुधवंत, डॉक्टर निशांत मुंढे, शेख अहमद, अकबर सिद्दीकी उपस्थित होते. तसेच पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन चौधरी, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष अजमत पठाण, चारठाणा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ चव्हाण, बोरी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख नईमुद्दीन कौसडीकर यांचीही उपस्थिती होती. दर्पण दिनाचे औचित्य साधून यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेतील अनुभव सांगत आजच्या बदलत्या माध्यम विश्वातील आव्हाने, संधी आणि पत्रकारांची जबाबदारी यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात पत्रकारितेचे समाजातील योगदान, डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव आणि पत्रकारांनी सत्यनिष्ठ राहण्याची गरज या विषयावर सविस्तर चर्चा झाली. सर्व उपस्थितांनी पत्रकारांनी निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे काम करत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील यांनी केलं तर आभार प्रदर्शन सिराज सिद्दीकी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतला. कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.